केली आहे। आता ऑफिशियल वेबसाईट जर ओपन केली तर इथं पाहू शकता ही नोटीस आहे बघा, ज्युनियर क्लर्कचा रिझल्ट या ठिकाणी आहे। ज्युनियर क्लर्क लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट, जे जे पात्र ठरलेत कशासाठी, टायपिंगसाठी आणि पिऊन हमालसाठी लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट, फक्त या ठिकाणी पिऊन म्हटलंय, हमालचा उल्लेख नाही केला, तर इलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत त्यांची लिस्ट दिली आहे बघा। याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर 181 जणांची PDF फाईल ओपन होते। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर हायकोर्ट ऑफ बॉम्बे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर क्लिनिंग अँड ॲक्टिव्हनेस टेस्ट बघा, तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी ही यादी आहे। या ठिकाणी पाहू शकता डिस्ट्रिक्ट कोड अहमदनगर, प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोड वाईज यादी लागली। अहमदनगरची झाली, त्याच्यामध्ये किती पात्र आहेत त्याची या ठिकाणी ही यादी आहे। त्यांना सर्वांना या ठिकाणी मित्रांनो ही जी लिस्ट आहे या सर्वांना काय केलेलं आहे, पुढील टेस्टसाठी पात्र केलेलं आहे, तुम्हाला बोलवलेलं आहे। कितीवरती कट ऑफ आहे तो देखील पाहू शकता तुम्ही। आता अहमदनगरमध्ये जागा किती होत्या, कशा पाहायचे तुम्हाला, ही ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करायची बघू शकता। या ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्टची इथं माहिती आहे। अहमदनगर बघितलं तर निवड यादीसाठी 64 विद्यार्थी घेतले जाणार होते आणि 16 प्रत्यक्ष यादीसाठी। तर बघा आता अहमदनगरमध्ये टोटल या ठिकाणी विद्यार्थी किती आहेत, हे अहमदनगरचंच आहे। या ठिकाणी खालीपर्यंत पाहू शकता अहमदनगरचंच आहे। या ठिकाणी अहमदनगर पूर्ण याद्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार लावलेले आहेत। तर अहमदनगरमध्ये 578 जण पात्र केलेले आहेत, 64 + 16 जागा आहेत बघू शकता। 21.96 वरती कट ऑफ जो आहे या ठिकाणी पिऊनचा गेलेला आहे अहमदनगरमध्ये पाहू शकता। 21 वरती या ठिकाणी सिलेक्शन झाले, 21.96 म्हणजे जवळपास 22 पर्यंत या ठिकाणी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केलेला आहे। त्यानंतर बघू शकता अकोलाचा आहे, त्याच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता पूर्ण डिस्ट्रिक्ट कोर्टची या ठिकाणी ही PDF पाहिलं आहे। ही पात्र उमेदवार आहेत ज्यांना पुढील टेस्टसाठी बोलवलेलं आहे मित्रांनो। आता तुमचं नाव आहे का यादीमध्ये, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तुमच्या जिल्हा न्यायालयाचे तुम्हाला किती मार्क्स वरती तुमचं सिलेक्शन झालंय तेही सांगा बघा। प्रत्येक जिल्हा न्यायालयाचं आहे, यवतमाळ पर्यंत सर्वांचं या ठिकाणी दिलेलं आहे। तसंच मित्रांनो या ठिकाणी पहा लिपिकचं देखील पाहू शकता, ज्युनियर क्लर्क लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट, ही इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती सांगतोय, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे मी। या ठिकाणी पहा ही ओपन होते, ही क्लर्कची लिस्ट आहे मित्रांनो। या ठिकाणी टोटल 368 पेजेसची लिस्ट आहे। अहमदनगरमध्ये पहा टायपिंग टेस्टसाठी कोण पात्र आहे त्यांची यादी पहा। या ठिकाणी ही अहमदनगरमध्ये बघू शकता टायपिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी, पहिल्यांदा अहमदनगर आहे, त्याच्यानंतर खाली प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार अजून दुसरी देखील आहेत। अहमदनगरमध्ये सांगतो तुम्हाला कितीपर्यंत या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे लिपिकचा। अहमदनगरचं बघा किती जण सिलेक्ट आहेत, भरपूर सारे विद्यार्थी अहमदनगरमध्ये सिलेक्ट आहेत, जवळपास या ठिकाणी 1000च्या वरती आकडा आहे। तर टोटल या ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्ट्स वाईज आहे। या ठिकाणी पहा अहमदनगरमध्ये 1252 विद्यार्थी सिलेक्ट आहेत, 23.26 वरती कट ऑफ गेलेला आहे। 23.26 वरती या ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट आहेत, म्हणजे 23 मार्कपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे। त्याच्यावरती बघू शकता हायेस्ट या ठिकाणी 25च्या वरती देखील विद्यार्थी आहेत। तर हे अहमदनगरमधील पात्र विद्यार्थी आहेत टायपिंग टेस्टसाठी, आणि बाकीचे देखील डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार या ठिकाणी ही PDF फाईल आहे। याची देखील लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। आता तुम्ही म्हणाल की आमचा रिझल्ट कुठं पाहायचा आम्ही, तर इथं देखील त्यांनी रिझल्टची PDF फाईल दिली आहे बघा। पिऊन वरती तुम्ही क्लिक केलं की हा संपूर्ण जणांचा रिझल्ट आहे, एकत्रित रिझल्ट तुम्हाला इथं पाहायला भेटेल। तुम्हाला किती मार्क्स पडले या ठिकाणी पाहायला भेटेल, आणि ह्या बाकीच्या ज्या 2 लिस्ट आहेत इलिजिबल लिस्ट आहेत, या ठिकाणी तुम्ही पुढच्या टेस्टसाठी पात्र झालेला आहात। तर खूप मोठी अशी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। आता दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची आन्सर की कशी डाउनलोड करायची त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती देईल। तर एकदाची मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे। ज्यांचं पुढील टेस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे। आता पुढची प्रोसेस काय असेल, मग पुढची प्रोसेस अशी असेल मित्रांनो, यांनी ऑलरेडी या ठिकाणी सूचनामध्ये म्हटलेलं आहे की पुढच्या ज्या पण सूचना असतील तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावरती दिल्या जातील बघा। आता जिल्ह्यानुसार तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टनुसार पात्र यादी लागलेली आहे। आता प्रत्येक जिल्हा न्यायालयात काय करेल, त्यांची नोटीस प्रसिद्ध करेल, त्याच्यामध्ये मग तुमचं पुढचं स्वच्छता चापल्य चाचणी आणि टायपिंग टेस्टसाठी एक हॉल तिकीट मित्रांनो येईल। ते हॉल तिकीट तुम्हाला मग तुमच्या जिल्हा न्यायालयामधून भेटेल की ऑनलाईन भेटेल, ते तुम्हाला सूचना ज्या येतील जिल्हा न्यायालयाच्या, प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या, तशी मित्रांनो माहिती आपल्याला समजेल। तर बघा हे प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी काय आहे रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट, जसं की या ठिकाणी बघू शकता हे पिऊन हमालचं आहे पहा। पिऊन हमालचं या ठिकाणी बघू शकता संपूर्ण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी रिझल्ट आहे। ही पात्र यादी नाही परंतु संपूर्ण विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे। जवळपास 3390 पेजेसची PDF फाईल आहे। 4080 जणांचा हा रिझल्ट या ठिकाणी आहे, म्हणजे प्रत्येक याच्यानुसार आहे हा, 4000 जणांचा नाही, प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टचं वेगवेगळं आहे बघू शकता। प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये किती विद्यार्थी बसलेले होते त्यांचा संपूर्ण जणांचा रिझल्ट आहे। 12 मार्क्स पासून ते 13 मार्क्स सर्वांचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील ह्याच्यामध्ये, ह्या PDF फाईलमध्ये। ठीक आहे, संपूर्ण जणांचा रिझल्ट ही लावलेला आहे आणि पात्र यादी देखील लावलेली आहे अशा पद्धतीने। आता तुमची जी आन्सर की आहे ती डाउनलोड कशी करायची नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि असेच संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।